विद्यार्थ्यांनो, जर तुम्ही वास्तव संख्येचे संख्या रेषेवर सादरीकरण लक्षात घेतले तर धन आणि ऋण पूर्णांक, खंडित दशांश आणि आवर्ती दशांश संख्या दर्शवणे सोपे जाते. 1/2, 2, -5, -4.3 आणि असेच पुढे या संख्यांचे निर्देशक दर्शवणे सोपे जाते. आपणास वर्गमुळात 2, वर्गमुळात 10 हे अंक संख्या रेषेवर दाखवण्यासाठी पायथागोरसचा सिद्धांत आणि भौमितिक रचना यांचा वापर करावा लागतो. त्याचे कारण असे की वर्गमुळात 2, वर्गमुळात 10, वर्गमुळात 5 या संख्या खंडित न होणाऱ्या दशांश संख्या आहेत. 2, 10, 5, 6 या परिमेय संख्या आहेत. परंतु वर्गमुळात 2, वर्गमुळात 10, वर्गमुळात 5, वर्गमुळात 6 या परिमेय संख्या नाहीत. आता आपण 6चा घनमूळ घेऊ किंवा 9चा घनमूळ घेऊ, जे वर्गमुळे 6 व 3 हा वर्गमूळ चिन्हास चिकटून लिहितात. जरी 6, 9 या परिमेय संख्या असल्या तरी या संख्या सुद्धा परिमेय संख्या नाहीत. म्हणून वर्गमुळात 2, वर्गमुळात 10, वर्गमुळात 6, वर्गमुळात 5, घनमुळात 6, घनमुळात 9 या अपरिमेय संख्या आहेत. अशा संख्यांना करणी असे म्हणतात. म्हणजे धनपरिमेय संख्यांच्या अपरिमेय मूळ संख्यांना करणी असे म्हणतात. हे वर्गमूळ चिन्हात ए असे लिहिले जाते. या चिन्हास करणी चिन्ह असे म्हणतात. आणि संख्या n ही नैसर्गिक संख्या आहे, परंतु जी n बरोबर 1 नाही. जेव्हा n बरोबर 2 असेल तर अशा करणीला वर्गकरणी म्हणतात. उदाहरणार्थ वर्गमुळात 2, वर्गमुळात 10 या वर्गकरणी आहेत. जेव्हा करणी ही वर्गकरणी असते तेव्हा 2 करणी चिन्हाजवळ लिहिले जात नाही. विद्यार्थ्यांनो, लक्षात ठेवा की करणीच्या भाषेमध्ये करणी चिन्हामधील अंक म्हणजे ए यास करणीस्थ संख्या आणि n ला करणीची कोटी असे म्हणतात. प्रश्न संच 2b. प्रश्न 1. आता विद्यार्थ्यांनो, आपण वर्गमुळात 17, वर्गमुळात -4, वर्गमुळात घनमूळ 27, 1 घनमूळ 4, वर्गमुळात 13/5, -2/3 गुणिले वर्गमुळात 25 आणि वर्गमुळात 3+3 गुणिले वर्गमुळात 2 या संख्या करणी आहेत का हे पाहू. आता विद्यार्थ्यांनो, आपण संख्या ही करणी होण्यासाठी ज्या अटींचे समाधान व्हावे लागते अशा अटी पाहू. पहिली अट, करणीस्थ संख्या ए ही धनपरिमेय संख्या पाहिजे. दुसरी अट, करणीची कोटी n ने दर्शवली पाहिजे आणि n ही नैसर्गिक संख्या पाहिजे, जेथे n बरोबर 1 नाही. तिसरी अट, उत्तर अपरिमेय संख्या असायला पाहिजे. आता विद्यार्थ्यांनो, आपण दिलेल्या संख्या तपासल्या तर आपण असे पाहू शकतो की 4 ही धनपरिमेय संख्या नाही. वर्गमुळात 3+3 गुणिले वर्गमूळ 2 ही सुद्धा परिमेय संख्या नाही. म्हणजे वर्गमुळात 4 आणि वर्गमुळात 3+3 गुणिले वर्गमुळात 2 या संख्या पहिल्या अटीस पात्र नाहीत, म्हणून त्या करणी नाहीत. आता आपण 2/3 गुणिले वर्गमुळात 25 ही संख्या पहिल्या 2 अटीस पात्र आहे, कारण वर्गमुळात 25 ही धनपरिमेय संख्या आहे आणि n बरोबर 2 आहे. उत्तर आहे
-2/3 गुणिले 5 जी परिमेय संख्या आहे, बरोबर -10/3 बरोबर -3.333 बरोबर -3.3 दशांश. म्हणजे ही तिसरी अट पूर्ण करू शकत नाही. म्हणजे -2/3 गुणिले वर्गमुळात 25 ही करणी नाही. आता मुलांनो, आपण वर्गमुळात 17, वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 27, 1/4 वर्गमुळात 13/5 तपासूया. वरील संख्यांमध्ये आपणास असे लक्षात येते की करणीस्थ संख्या ही धनपरिमेय संख्या आहे. 17 ही धनपरिमेय संख्या आहे. घनमूळ 27 बरोबर 3 जी धनपरिमेय संख्या आहे. 4 ही धनपरिमेय संख्या आहे. 13/5 ही सुद्धा धनपरिमेय संख्या आहे. म्हणून या संख्या पहिली अट पूर्ण करतात. कोटी n ही 2 आहे, म्हणून या दुसरी अटही पूर्ण करतात. सर्व बाबींमध्ये उत्तर अपरिमेय संख्या आहेत, म्हणून या तिसरी अट पूर्ण करतात. म्हणून आपण म्हणू शकतो की वर्गमूळ 17 वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 27 1/4 वर्गमुळात 13/5 या सर्व संख्या अपरिमेय आणि करणी आहेत. करणीचे प्रकार. प्रश्न 2. खालील दिलेल्या मांडणीवरून शुद्ध करणी आणि मिश्र करणी कोणती ते सांगा. 1. वर्गमुळात 1350. 2. वर्गमुळात 9.3 दशांश. 3. वर्गमुळात 49/10. आपणास माहित आहे की या करणी k गुणिले a चे nवे मूळ आहे. या स्वरूपात व्यक्त करू शकतो, जेथे k ही परिमेय संख्या संचातील घटक आहे आणि k बरोबर अधिक किंवा वजा 1. 1. वर्गमुळात 1350 बरोबर 1 गुणिले वर्गमुळात 1350. 2. तशाच प्रकारे वर्गमुळात 9.3 बरोबर 1 गुणिले वर्गमुळात 9.3. आणि 3. वर्गमुळात 49/10 बरोबर 1 गुणिले वर्गमुळात 49/10. अशा करणीस शुद्ध करणी असे म्हणतात. प्रश्न 3. खालीलपैकी कोणती करणी शुद्ध करणी आहे व कोणती करणी मिश्र करणी आहे ते सांगा. 1. 5 वर्गमुळात 7. 2. 5 घनमूळ 135. या करणी k गुणिले a चे 7वे मूळ आहे या स्वरूपात व्यक्त करू शकतो, जेथे k ही परिमेय संख्या संचातील घटक आहे आणि k बरोबर अधिक किंवा वजा 1 नाही आणि 0 सुद्धा नाही. वरील संख्यांमध्ये k बरोबर 5, म्हणून 5 वर्गमूळ 7 आणि 5 घनमूळ 137 या मिश्र करणी आहेत. सोपी करणी. आता मुलांनो, आपण करणीचा दुसरा प्रकार समजावून घेऊ, जो अगदी सोपा आहे आणि त्यास सोपी करणी असं म्हणतात. कोटी n असलेली करणी सोपी करणी असते जेव्हा 1. करणी चिन्हाखालील संख्येचा अवयव हा कोणत्याही परिमेय संख्येचा n वा घात नसेल. 2. करणी चिन्हाखालील संख्या अपूर्णांक नसेल. 3. तिची कोटीदर्शक संख्या n ही लहानात लहान असेल. उदाहरण. आता आपण एक उदाहरण घेऊ. घनमूळ 108. आता ही शुद्ध करणी आहे, परंतु करणीस्थ संख्या 108 ही 27 गुणिले 4
अशी व्यक्त करता येते. घनमूळ 27 म्हणून करणीस्थ संख्येचा अवयव 3 हा या संख्येचा तिसरा घात आहे. सोप्या शब्दांमध्ये याचा अर्थ होतो की आपण घनमूळ 108 चे विभाजन घनमुळात 27 गुणिले 4 असे करू शकतो. बरोबर घनमूळ 27 गुणिले घनमूळ 4. आता घनमूळ 27 बरोबर 3 म्हणून उत्तर आहे 3 गुणिले घनमूळ 4. म्हणून आता घनमूळ 108 चा परिमेय अवयव वेगळा केला आहे. आता घनमूळ 4 चे अवयव पडत नाहीत ज्या परिमेय संख्या असतील. म्हणजे आपण शुद्ध करणी जी घनमूळ 108 आहे तिचे अवयवात विभाजन करून आणि नंतर परिमेय संख्या वेगळी करून जी घनमूळ 27 म्हणजे 3 आहे तिला सोडवून सोपे रूप दिले आहे. ही करणी सोपी करणी आहे. करणीचे नियम. आता विद्यार्थ्यांनो, आपल्या लगेच लक्षात येईल की सोपी करणी हे मिश्र करणी सुद्धा असू शकते, कारण ती के गुणिले ए चे एनवे मूळ असे व्यक्त केले जाते, जेथे के हा 0 नाही आणि के हा अधिक किंवा वजा 1 नाही. विद्यार्थ्यांनो, आपणास घातांकाचे नियम माहिती आहेतच. तेच नियम करणीसाठी लागू पडतात. आता आपण हे नियम पाहू. जर ए आणि बी हे क्यूचे घटक असतील आणि ए आणि बी हे धनपूर्णांक असतील आणि एम एन पी हे एनचे घटक असतील तर 1. एचे एनवे मूळ चा एच वा घात बरोबर ए. 2. एचे एनवे मूळ गुणिले बीचे एनवे मूळ बरोबर ए गुणिले बीचे एनवे मूळ. 3. एचे एनवे मूळ भागिले बीचे एनवे मूळ बरोबर ए भागिले बीचे एनवे मूळ. 4. एच्या एनव्या मूळाचा एमवा मूळ बरोबर एचा एम गुणिले एनवे मूळ. 5. कंसात एच्या एनव्या घाताचे एमवे मूळ कंसाचा घात पी बरोबर एचा एन गुणिले पीव्या घाताचे एम गुणिले पीवे मूळ. 6. एच्या एनव्या घाताचे एमवे मूळ बरोबर कंसात एचा एमवे मूळ कंस पूर्ण चा एन वा घात.